आपल्यासोबत आणखी एक शेतकरी आहेत जे जवळपास 30 वर्षापासनं ते कशी शेती केली, त्यांनी त्याच्यात काय अनुभव आले, त्यांच्यावरचा कर्जाचा डोंगर किती होता, तो त्यांनी कसा हलका केला, त्याच्यामध्ये दादांचं किंवा SRTचं काय योगदान आहे ते सांगणारे. त्यांचं नाव आहे रावसाहेब मोरे. ते आहेत फुलंब्रीचे, संभाजीनगरमधल्या. रावसाहेब, आपला 92 पासून तुम्ही साधारणतः पूर्ण शेतीकडे वळलात. आधी नोकरी करायचा, का शेतीकडे वळलात, आणि तुमचं जोपर्यंत तुम्ही SRT तुम्हाला सापडली नाही किंवा SRTनं तुम्हाला शोधलं नाही तोपर्यंतचा काय अनुभव होता सांगा. मी रावसाहेब मोरे फुलंब्रीचा शेतकरी आहे आणि 1992 पासून मी शेती करतो. त्याच्या पहिले मी काही दिवस नोकरी केली, पण ती नोकरी गेली माझी आणि मी शेती करायला लागलो. वडील लहानपणीच वारले होते. शेतीचं पूर्ण माझ्यावरच अवलंबून होतं शेती करणं, आणि ती शेती करत असताना मी कुठून तरी कर्ज घ्यायचो. म्हणजे ट्रॅक्टरवाल्याचं नांगरणं, रोट्या करणं याचं साधारण खूप कर्ज होत चाललं. आणि ते आपलं ट्रॅक्टरवाला, दुकानदार आणि अजून काही किराणावाले, हा सगळा खर्च आणि माझा खर्च म्हणजे कुटुंबाचा हा त्या शेतीतून निघत नव्हता. मग मी कुठून तरी कर्ज घेत घेत 2011पर्यंत म्हणजे जेमतेम जवळपास 8 लाख रुपये माझ्यावर कर्ज झालं 2011पर्यंत. त्यानंतर मग मी विचार केला की हे कर्ज फेडणार कसं. मग मी लोकांना म्हणजे बनवत राहिलो. त्याला एक वेगळा शब्द असतो, कोणाला बनवायचं ना, तसं मी बनवत राहिलो. तुमच्याकडून मला घ्यायचं ना, मी सांगायचो आता ही माझी जमीन आहे ना, ही विकायची, ती विकली की तुम्हाला मी ते देणार. मग तुम्हाला हे असं वाटायचं की बा ठीक आहे, ती विकली की देईल. मी असं बनवत 14पर्यंत केलं, आणि 14ला मुलीचे लग्न, शिक्षण हे ते तर 16 लाख रुपये खर्च झाला. आणि मग तिथून पुढे मात्र माझ्या डोक्यात वेगळा विचार यायला लागला. आता एक कर्ज फेडत बसल्यापेक्षा आपण आत्महत्या केलेली चांगली. आत्महत्या केलेली चांगली असं मला वाटलं, आणि मी त्या मार्गाला. म्हणजे कर्जाचा डोंगर आणि तो वाढतच जाणं, आणि साधंसुद्धा कर्ज नाही, म्हणजे ते कसं वाढत जातं आपल्याला माहिती आहे. म्हणजे लाखाचे 2 लाख, 2 लाखाचे 8 लाख, 8 लाखाचे 14 लाखापर्यंत कर्ज गेलं. आणि साहजिक आहे, समजा तुमच्या अवतीभोवतीचं वातावरण बदलत गेलं, कुठं काही उपाय मार्ग जर का दिसेनासे झाले तर जे विचार येतात तसे विचार यांच्या मनातही आले. आणि मी त्या मार्गाने गेलो. त्या मार्गाने जात असताना एखाद्या व्यक्तीसोबत माझी भेट झाली, आणि त्यांनी मला सांगितलं की बा कुठं चालला. तर म्हटलं काही नाही, येतो शेताला चक्कर लावून. ते म्हणे चल गावामध्ये आपल्याला काम आहे थोडंसं. आणि त्यांनी मला SRTबद्दल माहिती सांगितली. SRTबद्दल माहिती सांगितली, आणि मला असं वाटलं की अरे हे तर आपण वेगळं करत होतो, हे तर सोपी पद्धत आहे. आपल्याला कोणा ट्रॅक्टरवाल्याची गरज नाही, नांगराला बोलवायची किंवा काही खुशामत करायची गरज नाही, बैलावाल्याची याची त्याची. मग आपण हे तरी करून बघू. म्हणून मी 1 वर्ष हे करून बघायचं ठरलं. आणि तेव्हा माझ्या शेतामध्ये टोमॅटोचा प्लॉट होता, आणि त्याला मी बेड पाडलेले होते. आणि ते बेड पाडलेले असल्यामुळं ते टोमॅटोला मला रेट मिळाला नाही. त्याचं एवढं तण वाढलं होतं. मी त्या तणावर ग्लायफोसेट फवारलं आणि पाणी पडलं. नवरात्राचे दिवस होते, नवरात्रामध्ये पाणी पडलं, परत पाणी पडलं त्याची लागवडीच्या टायमाला, परत एकदा फवारलं. आणि त्या शेतामध्ये कुठलाही खर्च न करता मक्का या पिकाची टोकननी केली फक्त हाताने. आणि ते शेत रोडवर होतं. रोडवर शेत असल्यामुळे सर्व हसायचे, पण आमच्या घरचे काही नाही बोलले. ते बोलले की आता पर्यायच नाही काही आपल्याला, ठीक आहे बघू करून, तू सांगतो तसा. म्हणून मी त्या तणामध्ये, एवढ्या तणामध्ये मी मक्का टोकननी केली. आणि अक्षरशः ती मक्का 52 क्विंटल मला निघाली. म्हणजे कुठलाही तिला लेबर चार्ज नाही, खत नाही, फक्त तणनाशक फवारलं, टिंजर. एक वेळेस टिंजर फवारलं आणि 2 वेळेस आळाईचं औषध फवारलं. ती मक्का 52 क्विंटल निघाली. आणि ती मक्का असताना दादा पण आले होते, आपले चिपळूणकर दादा होते, शेखर दादा होते, अजून कोळेकर साहेब, बरेच म्हणजे महाराष्ट्रातली कृषी विभागातली जी तज्ज्ञ मंडळी असेल ती आपल्या प्लॉटवरती आली. पण आपल्याला त्यांची किंमत नव्हती. म्हणजे का की आपणच खूप वैतागलो होतो. मग
किंमत मी म्हणजे पाहिजे तेवढा रिस्पॉन्स मी दिला नाही. तरी पण एक असं वाटलं की फोटो काढावं म्हणून दादासोबत मक्का घेऊन एक फोटो काढला. तेवढाच फोटो फक्त माझ्याकडे आहे. त्यानंतर माझ्या जीवनामध्ये असा बदल होत गेला की मी SRT पद्धतीने शेती करायला लागलो. माझा हा ट्रॅक्टरवरचा हा खर्च कमी झाला आणि खतही कमी केलं आणि योग असा आहे की ते कर्ज तसंच होतं. ते कर्ज तसंच असल्यावर मी नवीन बकरा पकडला एक, किंवा त्याला सांगितलं की या शेताची आता किंमत खूप वाढायला लागली, मी तुला ते पेट्रोल पंपासाठी देतो. त्याला पंप टाकायचा होता, तुला पंपासाठी ते देतो पण तू मला 2 लाख रुपये दे. मग तो म्हणला मला त्याची रजिस्ट्री करून दे. म्हटलं रजिस्ट्रीला खर्च जास्त येतो, जेव्हा करायची तुझं माझं ठरल कंप्लीट त्यावेळेस देऊ, सध्याची उसने दे. त्यानं उसने तर काय नाही पण व्याजाने मला 2 लाख दिले आणि पहिले 1416 लाख रुपये मी 2020ला केले. आणि त्या 2 लाखामध्ये अद्रकीचं बियाणं दुसऱ्याकडून घेतलं. बियाणं घेतलं, ती अद्रक लावली. योग चांगला होता. दादाची आमची भेट झाली होती. दादाने मला एक माळ दिली आणि माळ दिली तेव्हापासूनच माझे आयुष्यच पलटलं. माळ गळ्यात घातली 5 मिनिटातच मला PM किसानचा पहिला मेसेज पडला 2000 रुपयाचा. तोपर्यंत मला म्हणजे असं कुठे खर्चाला यायला त्याला पैशाची खूप अडचण राहायची, पण पहिला मेसेज तो पडला 2000चा. त्यानंतर पीक विमा पडला 2-4 दिवसात. मग ते माझं जीवनच बदलत गेलं. पुढे पाणी नव्हतं आमच्याकडे, पाण्याचं एवढं दुष्काळ की 3च महिने पाणी, म्हणजे कुठं पडतो कधी नाही पडत असं. विहिरीला पाणी नाही. अद्रक लावलेली 3.5 महिन्यामध्ये आपलं 4.5 महिन्यामध्ये ती अद्रक काढली. अद्रकीला भाव भेटला 8100 आणि अद्रक निघली 200 क्विंटल जेमतेम. तिचे पैसे मला 16 लाख रुपये झाले. मका कापूस हे 2-1 लाख रुपये झाले, 18 लाख रुपये झाले. शिनगारे साहेबाचे पैसे आपण कॉल करायचा आणि सांगायचं बोला तुमचे किती आहे 2 लाख, ते बाकीचं नका सांगू, एक रक्कम सांगा आणि लगेच फोन पे काढा टाकून द्यायचं. म्हणजे याच्यात करून इंटरेस्टिंग म्हणजे आता ज्यांनी हेराफेरी नावाचा सिनेमा पाहिलाय त्याच्यात परेश रावल जसं करतो ना, ए भाई तेरा कितना लेने का है, कल आना, तसं यांनी लोकांना बोलवून त्यांची उधारी चुकती केली. कल आणा नाही सांगितलं मला. अद्रकीचं पेमेंट सकाळी 10:30 वाजता अकाउंटला झालं, त्याचा मेसेज पडला. संध्याकाळपर्यंत माझ्याकडे फक्त 85,000 रुपये राहिले होते. एवढं मी एका दिवसात कव्हर केलं. तुमचं किती साहेब? मला बाकीचा थोडा हिसाब नका सांगू, एक रकमी सांगा. एक रकमी सांगितलं लगे फोन पे. असं करून मी एका दिवसात पूर्ण केलं आणि आज एकदम आनंदाने जीवन जगतो. आनंदाने म्हणजे एकदम आनंदी. कारण मी विचार केला की माझं आयुष्य संपलं होतं, पण आज SRTनं तगलो ना, आता इथून पुढे SRTला आपण द्यायचं. मी घरी राहत नाही. मागच्या वर्षी 12 जूनला मी बाहेर होतो. माझ्या मिसेसनं मक्का टोकणी करून घेतली टोकन यंत्राने. ती मक्का एकरी 52 क्विंटल निघाली. त्याचे व्हिडिओ पण आहे, म्हणजे पूर्ण आहे. असं ते खोटं बोलायचं किंवा शेतकऱ्यांना काही असं काही भाग नाही. आणि सगळ्यात महत्वाचं असे रावसाहेब की आता तुम्हाला नवीन बकरा शोधायची गरज नाही. आता नवीन बकरा आणि आता हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला मिळणार पण नाहीये. त्यामुळे तुम्हाला आता फक्त SRT आणि चांगलं उत्पादन घेणं आणि चांगल्या ठिकाणी विकणं एवढाच तुम्हाला मार्ग आहे आता. हो चालेल. तर अशा पद्धतीनं म्हणजे एक छोटासा बदल म्हणजे जो माणूस आत्महत्या करायला, जीवन हे संपवायला निघालेला आहे, त्याला कळतं पोखराची बैठक आहे, तो तिथं जातो, त्याला तिथं काहीतरी अशा पद्धतीचे तंत्र आहे ते तुम्ही वापरा हे कळतं, त्याचा अनुभव चांगला येतो आणि बाकीच्या गोष्टी मग आपण म्हणतो तशा त्या घडत जातात पुढं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.